नवरात्रीत 9 दिवस हे काम चुकूनही करू नका. काय करावे, काय टाळावे जाणून घ्या. नवरात्रीच्या पावन दिवसात माता दुर्गेच्या 9 विविध स्वरूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. मातेची विधिवत आणि मनोभावे पूजा केली जाते तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात, तसेच जीवनात सुखसमृद्धी येते अशी मान्यता आहे. नवरात्रीचे व्रत करताना काही गोष्टी करायला हव्यात तर काही गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 1. जमिनीवर झोपणे. नवरात्रीचे उपवास करणाऱ्या भाविकांनी 9 दिवस बिछाण्यावर झोपणे टाळावे. तुम्हाला श्रद्धा भक्तिभावाने व्रत करायचे असेल तर नवरात्रीच्या काळात जमिनीवर झोपावे. 2. सात्विक आहार घेणे. नवरात्रीत केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचे सेवन करावे. यावेळी कांदा, लसूण, मासे, मांसाहार, मद्य, जंक फूड तसेच तामसिक पदार्थांचे सेवन टाळावे. 3. कुमारिका भोजनाचे आयोजन करणे. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी किमान एक लहान मुलाला जेवू घालणे किंवा तिला फलाहार करायला देणे. तसेच अष्टमी आणि नवमीच्या दिवशी 9 कुमारिकांची पूजा करून त्यांना भोजन देणे अत्यंत शुभ मानले जाते. 4. महिलांचा सन्मान करा. नवरात्रीत कोणत्याही महिलेचा अनादर करू नये. मग ती आई असो, बहीण, पत्नी किंवा इतर कोणीही महिला असो. सर्व स्त्रियांशी आदराने वागा आणि त्यांच्याशी बोलताना कटू शब्दांचा वापर करू नये. 5. केस आणि नखे न कापणे. नवरात्रीत विशेषतः जे लोक उपवास करतात त्यांनी केस आणि नख कापणं टाळायला हवं. असे केल्यास माता दुर्गा नाराज होऊ शकते असे म्हणतात. 6. सत्य बोलणे आणि संयम पाळणे. नवरात्रीच्या पवित्र दिवसात खोटे बोलू नये, कुणाला शिवीगाळ करू नये, नेहमी खरे बोलावे, सर्वांशी आदराने वागावे आणि शक्यतो वादविवादापासून दूर राहावे. राग, चिडचिड कमी करावी.